नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. या कार्यक्रमामध्ये आज आपण ज्या विषयाबद्दल बोलणार आहोत त्याची चर्चा महाराष्ट्रात प्रामुख्याने होतीये, ती म्हणजे शिवसेना पक्ष, चिन्ह, नाव कोणाकडे जाणार आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये तो खटला सुरू आहे. या खटल्याच्या ज्या कायदेशीर बाजू आहेत त्याबद्दल आपण बोलणार आहोत. सर, तुमचं खूप स्वागत. आणि नमस्कार. नमस्कार सर. सर, नेमक्या या आपण जर बघितलं तर सर्वोच्च न्यायालयामध्ये याबद्दलची सगळी सुनावणी सुरू आहे, त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. लोक तऱ्हेतऱ्हेचे पतंग उडवत आहेत, पण आपल्याला तसं नको आहे. कायद्याची कायदेशीर बाजू नेमकी काय आहे, या आधीचे सगळे जे प्रेसिडेंट आहेत ते काय सांगतात? साधारणतः तुम्ही युट्यूब चॅनल जर पाहिलीत आणि माध्यमातले अँकर जर पाहिलेत तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की एवढे कायदेतज्ञ भारतात निर्माण कसे झाले. कारण इकडे सध्या असे वागतात सगळेजण की जणू काय आता त्यांच्यावरच निकाल लिहायची जबाबदारी जज साहेबांनी दिलेली आहे आणि ते चॅनलवर बसूनच निकाल लिहितायत आणि ते निकाल लिहून ते जज साहेबांकडे देतात आणि जज साहेब आता खाली सही करणार आणि त्याचा निकाल जाहीर करणार, अशा स्वरूपाची गोष्ट आहे. पण असं काही होत नसतं आणि आपण काही स्पेक्युलेशन्सवर या कार्यक्रमात काही बोलत नाही. जर काही ठोस असेल तर आपण दोन्ही पक्ष मांडतो आणि त्या विषयावर आपलं मत काय असेल ते व्यक्त करतो. बाकीचं मत लोकांचं काय ते त्यांनी त्या सगळ्या आधारित तथ्यांवर बनवावं, अशी साधारणतः आपली या कार्यक्रमामधली भूमिका असते. मी या केसची सुनावणी चौथ्यांदा सुरू झाली आता, ही 2023 पासून हे सगळं सुरू आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, मी नवीन काय आर्ग्युमेंट आहे का हे बघत होतो की त्यातनं आपल्याला कायदेशीररित्या काही शिकता येईल. परंतु कुठल्याही प्रकारचा नवीन मुद्दा, एक आता कपिल सिब्बल यांनी काल जो मुद्दा मांडलेला आहे त्याच्यावरचा प्रश्न आल्यानंतर मी बोलेन, पण त्या व्यतिरिक्त काही नवीन आलेलं नाही. त्यामुळे प्रवक्ते जे आहेत, विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे प्रवक्ते जेव्हा ऑन एअर येऊन बोलतात त्यावेळेला ते काय बोलणार हे आधी अनुमान आपल्याला असतं. याचं कारण आमचा पक्ष चोरला, आमचं नाव चोरलं, आमचं आमदार चोरले, आमचे खासदार चोरले, आमचे नगरसेवक चोरले, आमचे कार्यकर्ते चोरले, अशा प्रकारची. आणि मग ते पूर्वी जे गद्दार आणि खोके होतं ते आता इतिहास जमा झालं एक प्रकारे, हे असं असतं. तर पक्षाची मूळ ध्येयधोरण जी होती त्या ध्येयधोरणापासून दूर झाल्यामुळे आम्हाला या पक्षात एक प्रकारे आता हा जो ओरिजिनल पक्ष आहे तोच आमच्याकडे आहे, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांचा पक्ष मांडतात. त्यामुळे ती जी चौकट आहे त्या चौकटीत हे सगळं आपल्याला बघता येतं. त्यामुळे इट्स ऑल व्हेरी प्रेडिक्टेबल कोण काय बोलणार आहे. त्यामुळे त्याच्यावरून या केसचा निकाल काय लागेल हे काही अंदाज बांधता येत नाही. कसं असतं, मी हायकोर्टात अनेक केसेस फॉलो केले आहेत, सुप्रीम कोर्टात काही केसेस फॉलो केले आहेत. जज समोर आर्ग्युमेंट झाल्यानंतर त्याविषयी जज काही प्रश्न विचारतात. काही वेळेला क्लॅरिफिकेशन असतं, काही वेळेला कन्फर्मेशन असतं, काही वेळा इन्व्हेस्टिगेट काही गोष्ट एखादी त्यांना वाटली तर आणखीन विचार. आणि हे सगळे करत असताना काही ते टिप्पणी करतात. ती काही वेळा टिप्पणी असते ती मार्मिक असते, काही वेळा मिश्किल टिप्पणी असते, काही वेळेला आणखीन काही त्याच्यामध्ये गोष्टी असतात. परंतु त्या प्रश्नावरून त्या केसचा निकाल काय लागेल असे जे अंदाज बांधले जात आहेत ते निव्वळ चुकीचे आहे असं माझं. त्या अंदाज हे साधारणतः पावसाचे बांधावेत. अशा प्रकारच्या निकालाचे अंदाज बांधणं खूप गैर आहे. सर, मग नेमकं एक विधिमंडळ पक्ष आणि म्हणजे आधी संसदीय पक्ष किंवा आपल्या विधिमंडळाचा पक्ष आणि म्हणजे पार्टी आणि विधिमंडळ पक्ष याच्यातला फरक किंवा 19 जुलैच्या संदर्भातलं जे विधान होतं, काय नेमकं परिस्थिती आहे, या आधीच्या जे खटले असतील किंवा आधीचे निर्णय असतील ते काय सांगतात? बरोबर आहे. ह्या दोन गोष्टी आहेत. आपल्याकडे पक्षांतर बंदी विरोधक कायदा जो सेक्शन 10A1A B C वगैरे त्याच्यामध्ये सगळे नियम आहेत, त्याची अनेकदा आपल्याकडे इंटरप्रिटेशन आलेली आहे. त्याच्यावर अनेक केसेस झाले आहेत. गोव्यामध्ये जेव्हा फूट पडली तेव्हा केसेस झाले आहेत, इतर अनेक राज्यांमध्ये हे प्रश्न आलेले आहेत. पण प्रत्येक परिस्थिती जी होती ती परिस्थिती त्यानुसार वेगळी होती. आता इकडे राजकीय पक्ष वेगळा आणि विधिमंडळ पक्ष वेगळा, हे जे आर्ग्युमेंट आहे कपिल सिब्बल यांचं, ते एक प्रकारे सर्वत्र पोहोचवण्यात ते आणि त्यांची माध्यमं ही यशस्वी झालेली आहेत. आता मूळ मुद्दा कुठे आला, याची सुरुवात कुठे झाली, तर उद्धव ठाकरे आणि यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र निवडणूक लढवली
आणि ती निवडणूक त्यांनी एक प्रकारे बहुमताने जिंकली. त्याच्यानंतर मग मुख्यमंत्री कोण होणार, त्याचं वाटप काय, याविषयीचे मतभेद निर्माण झाले आणि उद्धव ठाकरे यांनी मग जाऊन थेट काँग्रेसचा आणि एनसीपीचा हात धरला आणि त्याच्यामुळे जे एक इम्बॅलन्स निर्माण झाला, तिथे आजच्या या संघर्षाचं खरं बीज पडलेलं आहे, तुम्हाला मी सांगतो. त्यामुळे आज जे तुम्हाला सगळे कायदेशीर गोष्टी दिसत आहेत, आज जे सगळे काटश, दावे, प्रतिदावे, वाद विवाद, हे सगळं दिसतंय, या सगळ्याचं मूळ कशात आहे, तर ते मूळ एकाच गोष्टीत आहे आणि ते म्हणजे हा जो काथ्याकूट सुरू आहे, तो त्या दिवशी ते जो एक वेगळा निर्णय, वेगळा आपला रस्ता हा शिवसेनेने घेतला, त्याच्यामध्ये आहे. अर्थात मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मिळालेलं समर्थन खूप मोठ्या प्रमाणावर वाढलं. ते मुख्यमंत्री झाले नसते तर त्यांना एवढं समर्थन मिळालं नसतं. त्यामुळे विधिमंडळ पक्षातली फूट ही तेवढ्या पुरतीच मर्यादित राहिली असती आणि संपूर्ण राजकीय पक्ष जो विभाजित झाला तशी गोष्ट झाली नसती. अशा प्रकारचं एक आर्ग्युमेंट आपला कपिल सिबल यांनी केलेलं दिसतं. यात सगळे जे प्रवक्ते बोलतायत ना, त्याच्यामुळे माझ्या मनात एक प्रश्न आला प्रतिभाजी, की तो म्हणजे ह्या पक्ष जे लढतायत त्यांना, या केस लढतायत त्यांना न्याय मिळवायचा आहे का त्यांच्यावर झालेला अन्याय आहे तो त्यांना दूर करायचा आहे, का त्यापेक्षा सुद्धा त्यांना दुसऱ्या पक्षाचा सूड घ्यायचा आहे. मला सगळं हे जे नाट्य आहे ते सुडाचं नाट्य वाटतं आणि कोर्टामध्ये सुडाच्या नाट्याला नाही तर कायदेशीर तरतुदींना अत्यंत महत्व आहे. त्याच्याविषयी येण्या अगोदर आणि तुमचा जो 19 जुलैचा प्रश्न आहे त्याच्यावर येण्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की इतकी एनर्जी, इतके रिसोर्सेस आता विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष या केसच्या जिंकण्यावर टाकतोय. मला असं वाटतं एवढाच जर त्यांनी वेळ, पक्ष, वेळ ही सगळ्या गोष्टी जर पक्ष बांधण्यामध्ये नव्यानं जुळवाजुळव करण्यामध्ये केला असता तर कदाचित त्यांना जास्त यश आलं असतं. परंतु हे सगळं एका गॅलरीसाठी आहे की काय, गॅलरी प्लेइंग ज्याला आपण म्हणतो, पॉप्युलरिसिटी आहे की काय, अशी एक गोष्ट आलेली आहे. त्यामुळे चिन्ह, नाव आणि पक्ष याचा नेमका मालक कोण, या कायदेशीर मुद्द्यापेक्षा सुद्धा कोण कोणावर राजकीय दृष्ट्या काय कुरघोडी करू शकतो या निमित्ताने, याला आता जास्त महत्व या केसमध्ये आलेलं आहे. त्यामुळे फेब्रुवारी 17, 2023 या दिवशी सुरू झालेली ही लढाई आता एक प्रकारे अंतिम टप्प्यात आलेली आहे. परंतु कपिल सिबल यांच्या आर्ग्युमेंटला काउंटर आर्ग्युमेंट एक असं असू शकतं की विधिमंडळात पडलेली फूट ही एका मोठ्या राजकीय फुटीची नांदी असू शकते अँड इट्स अ कंटिन्युअस सिरीज. म्हणजे ती आयसोलेशन मध्ये बघता येणार नाही, तर त्याला एका मोठ्या विभाजित प्रक्रियेचा, विभाजन होणाऱ्या प्रक्रियेचा भाग म्हणून बघावं लागेल. दुसरी गोष्ट, पक्ष फुटला त्यावेळी पक्षाचे जे प्राथमिक सदस्य होते की ज्यांना कुठलंही नगरसेवक पद किंवा असं काही नव्हतं पण पक्षाची पदं ज्यांच्याकडे होती, ते कोणाबरोबर होते हे कसं फाइंड आउट करणार. दोघांनी जी यादी दिली त्याच्यात अनेक कॉमन आहेत, दोघे अनेक पक्ष कार्यकर्ते असे त्यांनी दोन्ही ठिकाणी सह्या करायची चातुर्य दाखवलेलं आहे. त्यामुळे ते व्हेरीफाय करायचं मेकॅनिझम इलेक्शन कमिशन कडे कसं, म्हणजे आता ते या क्षणाला नाही. आता जो तुम्ही दुसरा जो मुद्दा मांडला तो 19 जुलैच्या निवडणूक आयोगाच्या निकालाचा, ज्याच्यावर आता सुप्रीम कोर्टामध्ये खूप जोरात आर्ग्युमेंट्स सुरू आहेत. आता काय तो निकाल दिला इलेक्शन कमिशननी, पक्षातली फूट त्यांनी प्रथम मान्य केली आणि पक्षातली फूट मान्य करून त्यांनी निर्णय घेतला. आता या बेसिक प्रिमाइसलाच कपिल सिब्बल यांनी चॅलेंज केलंय की त्यावेळची जी फूट होती ती विधिमंडळातली फूट होती, ना की संपूर्ण पक्षातली. त्यामुळे मग तो निर्णय योग्य की अयोग्य याच्याविषयीचे वाद आता निर्माण झालेले आहेत आणि कपिल सिब्बल संपूर्ण खटला या एका आर्ग्युमेंटच्या भोवती, की जे आपण ट्रम्प कार्ड म्हणतो काढलेलं, असं एक खेचताना बघतायत. याचं कारण तसं जर ते कन्व्हिन्स करण्यात यशस्वी झाले तर त्यांची बाजू अधिक बळकट होईल. परंतु या सगळ्या प्रयत्नामध्ये नंतर झालेल्या पक्षफुटीवर ते एक प्रकारे शिक्कामोर्तब करतायत, हे देखील आपल्याला मान्य करावं लागेल. अशा स्वरूपाची आता हे आहे.
मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे की या केसमध्ये नवीन डेव्हलपमेंट काय झाली या चौथ्या चौथ्या टप्प्यातल्या हिअरिंगमध्ये. तर विधिमंडळ पक्ष आणि पार्टी पॉलिटिकल राजकीय. मेकॅनिझम हे दोन्ही सेपरेट आहेत. आणि विधिमंडळातली फूट ही राजकीय फूट मानता येणार नाही असं आर्ग्युमेंट. परंतु विधिमंडळातली फूट ही राजकीय फुटीची सुरुवात असते अँड देन इट बिकम्स व्हेरी बिग. या आर्ग्युमेंटला काही उत्तर आता तरी देताना मला दिसत नाहीत. सर, या खटल्याकडे सगळ्यांचं लक्ष असताना एक कपिल सिब्बल हे तसं एकंदरच या कायदे क्षेत्रातलं मोठं नाव मानलं जातं. काय त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड आतापर्यंत आहे? मोठमोठे खटले जर आपण बघितले तर त्यांच्याकडे ते असतात. कपिल सिब्बल यांची जी फी आहे ती मोबाईलमध्ये मावता येईल की नाही इतकी मोठी आहे. एवढं म्हणजे मोबाईलच्या आकड्यात मावेल की नाही एवढी मोठी असते असं म्हटलं तर खरं खोटं तेच सांगू शकतील. परंतु केस ऐकायचे काही वकील दिल्लीत पैसे घेतात सुप्रीम कोर्टात, की आम्ही केस घेणार की नाही नंतर, पण आम्ही याकरता 1-1.5 तास तुम्हाला ऐकायला दिलेला आहे. त्याच्याकरता म्हणून पैसे जे काही वकील घेतात त्याच्यात कपिल सिब्बल यांचं नाव निश्चित आहे. कपिल सिब्बल हे काँग्रेसचे खासदार होते. ते कायदा मंत्री देखील बराच काळ राहिलेले आहेत आणि एक निष्णात वकील आहेत यात काही शंकाच नाही. आता यांनी तुम्ही जे विचारलेत की कोणकोणत्या केसेस लढल्या, अम, तर त्यातली पहिली जी आहे ती आपल्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो ती म्हणजे याकूब मेनन. याकूब मेमन हे नाव आपल्या सगळ्यांना माहिती असेल की याकूब मेमन हे 13 साखळी बॉम्ब जे आपल्याकडे फुटलेले होते त्या साखळी बॉम्ब हल्ल्यातले जे मास्टर माइंड होते त्यातला एक मास्टर माइंड किंवा टायगर मेमनचा भाऊ. आता याच्या बाजूनी ते उभे राहिलेले होते की याची फाशीची शिक्षा ही योग्य नाही वगैरे अशा स्वरूपाचा आर्ग्युमेंट 2015 मध्ये ही केस मला रेग्युलर मी रिसीव्ह करत होतो त्यावेळेला मी रेग्युलर अटेंड केली होती. त्याच्या आधी की जी केस मी काय प्रत्यक्ष त्याचं हिअरिंग फॉलो करत नव्हतो किंवा अटेंड करत नव्हतो, परंतु त्यात त्यांची आर्ग्युमेंट आम्ही पेपरमधून आणि इतरत्र वाचत होतो ती म्हणजे 2002ची गुजरात दंगल. गोध्रामध्ये हत्याकांड झालं. S6 हा जो डबा होता तो संपूर्णपणे जाळण्यात आला आणि त्याच्यानंतर जी केस झाली याचं कारण गुजरातमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दंगे झाले. त्यावेळेला मोदी सरकारच्या विरोधात दंड थोपटून कोर्टात कोण उभं राहिलं असेल तर ते कपिल सिब्बल उभे राहिले. त्यानंतर राम जन्मभूमीचा वाद निर्माण झाला. राम जन्मभूमी की बाबरी मस्जिद, त्यावेळेला बाबरी मशिदीच्या बाजूनी म्हणजे काँग्रेसचे वकील म्हणून ते उभे राहिले. याचं कारण मुळातच काँग्रेसला हे कधीच मान्य नव्हतं की रामायण ही गोष्ट काही घडलेली आहे. त्यांनी कोर्टामध्ये तशी अफिडेव्हिट राम सेतूच्या वेळी दिलेली होती की रामायण हे एक मिथक आहे, म्हणजे ती एक कवी कल्पना आहे, ते काही खरं काही घडलेलं नाही. त्यामुळे तो जो सेतू आहे श्रीलंका आणि धनुष्यकोडी मधला तो पाडून टाकला तरी हरकत नाही. तिथून आपण समुद्रातून जहाजांची ने-आण करायला काय हरकत नाही अशा स्वरूपाची त्यांनी मांडलेली होती. त्यामुळे त्यांनी बाबरी मशिदीचा एक बचाव किंवा बाबरी मशिदीतर्फे ते उभे राहिले. त्याच्यानंतर 2017 मध्ये आपल्याकडे ट्रिपल तलाकची केस आली आणि मोदी सरकार व्हर्जन 2 यांनी ट्रिपल तलाक रद्द केल्यानंतर ट्रिपल तलाक योग्य आहे असं सांगण्याकरता म्हणून ते कोर्टात वकिलीचा काळा घालून उभे राहिलेले होते. त्याच्यानंतर 2019च्या निवडणुका आल्या. त्या निवडणुकांमध्ये रफाईल या मुद्द्यावरून भ्रष्टाचार हा एक मुद्दा, चौकीदार चोर आहे अशा स्वरूपाची पॉलिटिकल कॅम्पेन. परंतु त्या रफाईलच्या आरोपांना कधीही बोफोर्सचं व्यापकता आणि सखोलता कधीच मिळाली नाही. बोफोर्समध्ये अगदी छोट्याशा गावातल्या ग्रामपंचायतीत जर काही गडबडी झाली तर तिथले लोक खेडूत म्हणायचे की आपने गाव में बोफोर्स हो गया. तर तसं काही आपल्या गाव में रफाईल हो गया असं कोणी म्हणत नव्हतं. त्यामुळे ते जे आरोप होते की रफाईल डीलमध्ये फ्रान्स सरकार आणि त्या कंपनी बरोबर काही लेनदेनचे व्यवहार झाले किंवा पारदर्शकता नाही वगैरे असे, त्यामुळे ती त्यांनी केस सुद्धा फाईल केली होती. त्याच्यानंतर आपल्याला माहिती असेल 2016 मध्ये आपल्याकडे डिमॉनिटायझेशन झालेलं होतं. त्या डिमॉनिटायझेशन अयोग्य आहे म्हणून ते सरकारच्या विरोधात दंड ठोपटून उभे राहिलेले होते. त्याच्यानंतर त्याच काळामध्ये पेगॅसिस नावाचं एक सॉफ्टवेअर स्पायवेअर आपल्याकडे खूप गाजलं की अशा प्रकारचं सॉफ्टवेअर वापरलं जातं जेणेकरून विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅप केले जातात आणि ते टॅप करून मग ते नेमके काय कारवाया करतायत, कोणाच्या संपर्कात आहेत, काही गडबडी धांदली आहे की काय अशा स्वरूपाचं एक राजकीय स्पाईंग त्याच्यातनं होतं. याच्याकरता म्हणून त्यांनी पुन्हा वकिलीचा गाऊन
घातलेला होता. आता पेगेसिस असेल, गुजरात रायट्स असतील, डिमॉनिटायझेशन, ट्रिपल तलाक असेल, आर्टिकल 370 असेल, राम जन्मभूमी असेल किंवा याकूब मेमन असेल, या सगळ्या केसेसचा काय निकाल लागला आहे हे आपल्या प्रेक्षकांना मी काही वेगळ्याने सांगायला नको. यातली एकही केस ते जिंकू शकलेले नाहीत आणि आता ते येस. शिवसेनेची केस हातात घेऊन उभे आहेत. एकंदरच तुम्ही बघितलं की या मुद्द्यावर बरेच युक्तिवाद सुरू आहेत. खटला अजून पूर्ण दुसऱ्या बाजूची सुनावणी जी आहे ती झाल्यानंतर त्याचा निकाल लागणार आहे. तोपर्यंत माध्यमांमध्ये ज्या पद्धतीची पतंगबाजी सुरू आहे ती तशी चालू राहील. परंतु निकाल नेमका काय लागेल हे आपल्याला जेव्हा कळेल तेव्हा यातल्या बऱ्याचशा मुद्दे जे आहेत ते स्पष्ट होणार आहेत. कपिल सिब्बल जे लढवत आहेत, सर मला यावरून राम जेठमलानी यांची सुद्धा आठवण झाली की अशीच एक मोठी यादी राम जेठमलानी यांच्याबाबत सुद्धा होती की त्या केस सगळे कुठले कुठले खटले ते हरलेले होते. एकंदरीत तुमचं या सगळ्याबद्दलचं काय मत आहे ते अवश्य आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.